नमस्कार. स्टोरीटेलच्या ऐकू आनंदे या उपक्रमामध्ये स्त्रियांचं साहित्य किंवा स्त्रियांचं बोलणं आणि लिहिणं याविषयी आज आपण थोड्या गप्पा करणार आहोत. खरं म्हणजे स्त्रिया आणि बोलणं ही गोष्ट आत्तापर्यंत अविभाज्य असं म्हणूनच आपण गृहीत धरलेली आहे. त्यासंबंधीचे विनोदही आपण ऐकलेले आहेत की एका बाकावर 2 स्त्रिया 1 तास एकमेकींशी न बोलता गप्प बसल्या होत्या. हा इथे विनोद असू शकतो. याचं कारण की स्त्रिया सतत बोलत आल्या आहेत आणि बोलणं हेच त्यांच्या अभिव्यक्तीचं मुख्य माध्यम राहिलेलं आहे. मला आठवतं की 19व्या शतकामध्ये रमाबाई रानडे ज्या वेळेला बायकांच्या सभा त्यांनी सुरुवातीला सुरू केल्या होत्या आणि तिथे बायका बोलायला लागल्यानंतर एखादी बाई एकदा जास्त बोलायला लागली त्या सभेमध्ये, तेव्हा इतर जणी अस्वस्थ झाल्या आणि रमाबाईंना म्हणाल्या, अहो त्यांना कोणीतरी थांबवायला हवं. तर रमाबाई असं म्हणाल्या की नाही, त्यांना बोलू द्या. कित्येक वर्षांचा तिचा दबलेला आवाज आहे. या बायका आत्ता कुठे मोकळ्या होत आहेत, त्यांना बोलू द्या. तेव्हा बाईनी बोलणं ही बाईच्या अभिव्यक्तीची एक मोठी खूण अशी आपल्याकडे राहिलेलीच आहे. किंबहुना आपल्याला माहीत आहे का की लोकपरंपरेमधलं 80-90% साहित्य, लोकसाहित्य ज्याला आपण म्हणतो, हे 80-90% स्त्रियांनी निर्माण केलेलं साहित्य आहे. त्यांच्या ओव्या आहेत, त्यांचे स्तोत्र आहेत, धावे आहेत, त्यांची स्त्री गीतं ज्याला आपण म्हणू तशी आहेत, त्यांच्या व्रतकथा किंवा कहाण्या आहेत. हे सगळं साहित्य म्हणजे स्त्रियांची अभिव्यक्ती आहे. खरं सांगायचं तर मौखिक परंपरा हीच आपली शतकांची परंपरा राहिलेली आहे. माणूस भाषेच्या आधीही ध्वनीतून किंवा आवाजातून व्यक्त होत होता. भाषा पुष्कळ नंतर निर्माण झाली आणि ती निर्माण झाली त्यानंतरही लिखित शब्द हाही पुष्कळ नंतर आला. आज साहित्य म्हणून विचार करताना आपल्याला असं लक्षात येईल की मौखिक परंपरेमध्ये ऐकणारा आणि बोलणारा यांचा एक साक्षात संबंध असतो. लिखित परंपरेमध्ये तसा नसतो. लेखक लिहितो तेव्हा त्याच्यासमोर कोणीही जिवंत श्रोता नसतो किंवा वाचक नसतो. तो लिहितो, एकाकी असतो. मौखिक परंपरेमध्ये मात्र जो बोलत असतो त्याच्या समोर श्रोते असतात आणि त्यांच्या जिवंत प्रतिसादाने अधिकाधिक खुलत जाऊन वक्ता बोलत असतो. त्यामुळे ज्ञानेश्वरीची निर्मिती ही कल्पनेने अनुभवताना आज आपल्याला लक्षात येतं की आपण ऐकतो तेव्हा ज्ञानेश्वर ज्या वेळेला म्हणतात की आता अवधान ऐकले देईजे तरी सर्व सुखांसी पात्र होईजे, तेव्हा ते श्रोत्यांचं अवधान मागत असतात. कारण ते बोलत आहेत आणि समोर शेकडो माणसं बसलेली आहेत. त्यांनी जीवाचं कान करून ऐकावं, त्यांनी एकाग्रपणे ऐकावं, तर मग सर्व सुखांना पात्र होईल तो, असं ज्ञानेश्वर म्हणतात. तेव्हा त्यांच्याकडून जे जे देता येईल ते ते सुखद असं देण्याची त्यांची इच्छा आणि त्यासाठी समोरच्या वक्त्यांचं त्यांनी मागितलेलं अवधान, श्रोत्यांचं, हे आपल्या लक्षात येतं. त्यांनी श्रोत्यांना महेशाच्या मूर्ती असं म्हटलं. याचंही कारण तेच आहे की श्रोता आणि वक्ता जेव्हा एका पातळीवर येतात आणि त्यांचा संवाद होतो तेव्हा तो श्रोतृसंवाद हा विलक्षण असतो. आणि म्हणून ज्ञानेश्वरीतले श्रोतृसंवाद ही अभ्यासकांच्यासाठी स्वतंत्र अभ्यासण्याची, चिंतनाची अशी गोष्ट होऊन जाते. सबंध श्रवणाची जी परंपरा आहे ना, ती अशी श्रोता आणि वक्ता, बोलणारा आणि ऐकणारा यांच्याशी साक्षात नातं जोडणारी आणि म्हणून ये हृदयीचं ते हृदयी घालणारी अशी परंपरा आहे. ही मी आत्ता सुरुवातीलाच म्हटलं तशी हजारो वर्षांची परंपरा आहे. लिखित शब्द हा अगदी अलीकडे 4-4.5 हजार वर्षांपूर्वी निर्माण झालेला शब्द आहे. श्रवणाची परंपरा ही त्याही आधीपासून चालत आलेली आहे. तेव्हा माणसं गाणी म्हणत असत, माणसं गोष्टी सांगत असत,
आणि लोक ऐकत असत, त्यात गुंतून जात असत. त्या परंपरेमधून जे निर्माण झालं, त्या परंपरेमध्येच बायका या जगत आलेल्या आहेत. मी जगत आल्या असं म्हणते याचं कारण की सबंध मध्ययुग जर आपल्या डोळ्यासमोर आणलं आपण, तर आपल्या लक्षात येईल की या बायकांना, ज्यांना घराच्या बाहेर पडण्याचं काय, म्हणजे सार्वजनिक जीवनात वावरण्याचं काय, किंवा अगदी घराच्या बाहेरच्या खोलीत किंवा ओटीवर येण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही, अशा प्रकारच्या एका बंदिवासात, एका मर्यादेत अशा स्त्रिया राहत असताना, असं जगत असताना, संपूर्ण जीवनच स्वयंपाकघर, कोठीचं घर किंवा परसदार असंच ज्या बायकांनी घालवायचं आहे, त्या बायकांच्या आयुष्यामध्ये ही श्रवणाची परंपरा इतकी मोठी होती की त्यांचं सगळं आयुष्याचं सार, त्यांच्या आयुष्याविषयीच्या सगळ्या प्रतिक्रिया या त्यांच्या ओव्यांमधून, त्यांनी गायलेल्या गाण्यांमधून, त्यांनी सांगितलेल्या गोष्टींमधून, व्रतकथांमधून अशाच आपल्यासमोर आलेल्या आहेत. मग या बायका आपलं जीवन या त्या ओव्यांमधून ओवत होत्या. त्या श्रम करायच्या आणि एका बाजूला ते श्रम हलके व्हावेत म्हणून गायच्या. त्यांची सगळी बुद्धिमत्ता आणि सगळी भावना प्रधानता हे दोन्ही तर त्याच्यातून दिसायचंच. पण जे आयुष्य त्या जगत होत्या ते सगळं आयुष्य त्यांनी त्याच्यामध्ये ओवलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे त्यांचं जीवनाचं तत्त्वज्ञान दिसतं आणि त्यांच्या मनाची कोवळीक पण दिसते. म्हणजे इतक्या सुंदर कल्पना आणि इतके सुंदर प्रतिभेचे चमत्कार आपल्याला या ओव्यांमधून सहज दिसतात. कोवळीक दिसते त्यांच्या मनाची. म्हणजे मला एखादी ओवी आपल्याला सापडते की माळ्याच्या माळ्यामध्ये उभी माळीनं एकली, जाईच्या फुलांची ग तिनं काचोळी गुंफली, किंवा राजबंसी व पाखरू चोचीमध्ये दुखावलं, मोती ग पवळ्याचा चारा खाणं इसरलं. अशासारख्या अगदी नाजूक कल्पनासुद्धा त्या सांगू शकतात. किंवा झाडाला भिरुड, झाडाचं पानं गळं, म्हणजे ज्या वेळेला झाडाला कीड लागते, भिरूड लागतं, त्यावेळेला झाडाची पानं गळतात. ही बाई म्हणते की झाडाला भिरुड, झाडाचं पानं गळं, मनाला भिरुड, कोणाला काय कळं. तेव्हा जेव्हा जीवाला भिरूड लागतं तेव्हा बाहेर कोणाला कळत नाही. ते झाडाचं दिसतं, त्याची पानगळ होते. कधी दळण दळताना, कधी मुसळाने काढताना, कधी नदीवरनं पाणी आणताना, विहिरीतलं पाणी शेणताना, गोवऱ्या थापताना, सारवताना, लिंपताना, जिथे जिथे एकत्र येतील तिथे तिथे हे गाणं त्यांच्या मुखी यायचं. आणि याच गाण्यामधून एका बाजूला श्रम हलके व्हायचे, दुसऱ्या बाजूला एकमेकींना अनुभव दिले घेतले जायचे. असं म्हणतात की चीनमध्ये ज्या वेळेला बायकांना, म्हणजे खरं जगभरातल्याच बायकांची ही स्थिती होती, तर तिथे ज्या वेळेला मुलगी माहेरी यायची आणि पुन्हा सासरी जायची तेव्हा तिच्याबरोबर ज्या भेटी दिल्या जायच्या, तर चित्रलिपी आहे चीनी जपानी आपल्याला माहीत आहे. तर जी भांडी तिच्याबरोबर दिली जायची त्या भांड्यांवर रंगवून त्याच्यात गुंफून मुलींना संदेश दिले जायचे. किंवा मुलीला माहेरी येता येत नसेल तर तिच्यासाठी म्हणून भेट पाठवलेल्या वस्तूंमध्ये अशा प्रकारे चित्रलिपींमध्ये गुंफून या बायका तिच्यासाठी निरनिराळ्या गोष्टींच्या सूचना, संदेश पाठवत राहायच्या. तेव्हा हे बायकांनी एकमेकींशी जोडलेलं जे नातं आहे ते सगळं या मध्ययुगामध्ये आपल्याला ओव्यांमध्ये आलेलं दिसतं. आणि दुसऱ्या बाजूला आणखी या बायकांनी एक केलं, त्यांना स्वतःच्या आयुष्याविषयी काहीच म्हणता येत नव्हतं. जे आज गेल्या 100-200 वर्षांमध्ये आपण जे मुक्तपणाने लिहितो आहोत, बोलतो आहोत, ज्या बायका धिटाईनी आणि स्वातंत्र्य सर्व प्रकारचं अनुभवून लिहिता आहेत, तशा प्रकारचं कुठलंच स्वातंत्र्य या बायकांना, साधं हसण्या बोलण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नसताना या बायकांनी त्यांचं आयुष्य कसं मांडायचं, कशी अभिव्यक्ती करायची, त्याच्याही वाटा साहित्यातूनच शोधल्या, मौखिक साहित्यातून शोधल्या. आणि त्यामुळे त्या ओव्या म्हणायच्या रुक्मिणीच्या, त्या ओव्या म्हणायच्या पार्वतीच्या, त्या ओव्या म्हणायच्या सीतेच्या, पण प्रत्यक्षात त्या त्यांच्याच आयुष्यातल्या ओव्या असायच्या. त्यांची रुक्मिणी ही विठ्ठलासाठी पंढरपूरला आलेली असायची, म्हणजे विठ्ठल तिच्यासाठी आलेला असायचा असं म्हणूया आपण. तर
तो आलेला असायचा तरीसुद्धा ती वेगळी राहिलेली आहे. पंढरपुरात तुम्हाला माहिती आहे की विठ्ठलाच्या गाभाऱ्यात तो एकटा आहे. विठ्ठल रखुमाई असं आपण जोडीने म्हणतो, पण रखुमाई त्याच्या शेजारी नाही आहे. ती नंतर तिचं मंदिर निर्माण झालं आहे. मुळातली लखुबाई जी आहे ती आणखी गावाबाहेर पंढरपूरच्या वेशीपाशी तिचं देऊळ आहे. तेव्हा ती रुक्मिणी रुसून आली आहे. ती का आली आहे? बायकांनी त्याचं कारण असं शोधलं आहे की इतकी वर्ष झाली त्याच्यानंतरही नवऱ्याची पहिली मैत्रीण जर त्याच्या मांडीवर बसलेली दिसली तर मग ही दुखावणार नाही का गृहिणी? तशी रुक्मिणी त्यांना दिसली आणि म्हणून थोरली रुक्मिण जशी आगीनं तापली, थोरली रुक्मिण जशी आगीनं तापली, देवाच्या मांडीवर तिने राहीला देखली. राही म्हणजे राधा. तिला पाहिलं. राही रखुमाबाई असा जोडीने उच्चार करतो आपण, त्यातली राही. तिने राधेला जेव्हा देवाच्या मांडीवर बसलेलं पाहिलं तेव्हा मनातून दुखावून की इतकी वर्ष संसार झाल्यानंतरही नवऱ्याची ही प्रतारणा जी आहे ती तिच्या लक्षात आल्यावरती आली पंढरपूरला. आणि मग ती पंढरपूरला स्वतंत्रपणाने राहिली. या बायकांनी पुढे विठ्ठलाचा संसार कल्पना जी केलेली आहे त्याच्यामध्ये तरी ती रुक्मिणी विठ्ठलासाठी सगळं करते. तो म्हणतोय की धोतर आणून दे, अंघोळीची माझी झालेली आहे आणि मला माझ्या भक्तांचं स्वागत करायचं आहे. ती त्याच्या धोतराच्या निरा काढून देते त्याच्या हातात. तो म्हणतोय की गहू तांदूळ निवडून ठेव, माझा ज्ञानोबा 800-900 वाळकरी, टिळेकरी, माळकरी घेऊन येणार आहे, त्यांचं स्वागत करायचं आहे. ती त्याच्यासाठी गहू तांदूळ निवडून ठेवते. या बायकांनी असं म्हटलं आहे, दुरून दिसते पंढरी काळी निळी, कुरुंदाचं जातं रखुमाई बुक्का दळी. तेव्हा ती जात्यावर बुक्का दळून ठेवते त्या वारकऱ्यांच्यासाठी. हे सगळं बायकांनी जी जी कामं करायची घरामध्ये कुटुंबाची गृहिणी म्हणून ती सगळी त्यांनी त्या देवतांच्या रूपाने पाहिलेली आहेत. कारण या बायका ते करत होत्या कामं. त्यांनी नाव रुक्मिणीचं घेतलं आहे, पण तिथे त्यांनी स्वतःला पाहिलं आहे, आपली आयुष्य पाहिली आहेत. आणि म्हणून ज्या वेळेला विठ्ठल रात्रीच्या वेळी घराबाहेर जातो त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं आहे की तो येतो परत मध्यरात्री, तेव्हा रुक्मिणीनं पती आडवीला मध्यराती, शेल्याला लागली तुळशीची काळी माती. तेव्हा तो तुळशीकडे जाऊन आलेला आहे आणि त्याच्या शेल्याला ती माती लागली आहे, त्यामुळे ती ओळखते की हा कुठे गेलेला आहे. ह्या प्रतारणा ज्या होत्या मध्ययुगात स्त्रियांच्या वाट्याला आलेल्या पुरुषाकडून, त्याही त्यांनी त्या देवतांच्या रूपाने पाहिलेल्या आहेत. या सगळ्या मध्ययुगीन स्त्रियांचं आयुष्य हे या उभ्यांमधून प्रतिबिंबित झालेलं पाहताना असं लक्षात येतं की लिखित साहित्यामध्ये या स्त्रियांना कधी जागा नव्हती. सबन संस्कृत परंपरेमध्ये आपल्याला असं दिसेल, वैदिक परंपरेमध्ये, की स्त्रियांनी आणि शूद्रांनी देववाणी उच्चारायचीच नाही, वाचणं तर त्याहून दूर. म्हणून तर ज्ञानेश्वरांना ती संस्कृताची गहन तीर फोडून या दोघांच्यासाठी, स्त्री शूद्रांच्यासाठी, तथाकथित स्त्री शूद्रांच्यासाठी म्हणूया आपण, ती ज्ञानाची वाट मोकळी करावी लागली. ते पाणी त्यांच्यापर्यंत पोचवणं हे त्यांना करावं लागलं, मराठीत सांगून गीतेचा अर्थ. तेव्हा हे सगळं घडलं हे 13व्या शतकापर्यंत. तोपर्यंत आणि त्यानंतरही सामाजिक जीवनामध्ये आपल्याला असं दिसतं की स्त्रियांना त्या प्रकारची वाटच खुली नव्हती. त्यांनी संस्कृत उच्चारायची नाही, त्यांनी शिकायचं नाही. त्यांनी म्हणजे रामदासांनी वेणास्वामींना म्हणजे वेणाबाईंना वेणास्वामी म्हटलं, गुरुपदेश करण्याचा अधिकार दिला, शिष्य करण्याचा अधिकार दिला. आणि आणखी एक मजेदार वाक्य आज आपल्याला वाटेल की त्यांनी उभ्यानी कीर्तन करण्याचा अधिकार दिला. म्हणजे उभं राहून बाईंनी पुरुषांना काहीही सांगायचं नाही, तो अधिकारच नाही. तो पहिल्यांदा कीर्तनाचा उभ्यानी अधिकार हा वेणाबाईंना रामदासांनी दिला. तेव्हा आपल्या लक्षात येतं की कुठल्याच प्रकारचा अधिकार नसताना या बायकांनी आपलं ज्ञान मिळवलं आणि आपलं साहित्य निर्माण केलं, जे अजाणता, म्हणजे हे साहित्य जाणीवपूर्वक निर्माणच केलेलं नाही आहे, हे अजाणता झालेलं आहे. पण त्यांचं सगळं जीवनाचं सार, सगळं तत्त्वज्ञान, कौटुंबिक संबंधांच्याबद्दलचे त्यांचे विचार, त्यांचे आनंद, त्यांची दुःख, हे सगळंच्या सगळं हे त्यांच्या मौखिक परंपरेतल्या निर्मितीमधून आपल्याला दिसतं. आणि म्हणून हे साहित्य, हे लोकसाहित्य म्हणजे सबंध मध्ययुगीन स्त्रीजीवनाचं दस्तावेजीकरण आहे असं आपल्या लक्षात येतं, की जे तुम्हाला अभिजात साहित्यामध्ये सापडणार नाही, तिथे त्यांना स्थानच नाही. अशा वेळेला हे लोकसाहित्य
श्राव्य साहित्य ज्याला म्हणू, हे अधिक महत्त्वाचं आहे असं लक्षात येतं. नुसतं यांचं साहित्य नव्हे, तर संत साहित्यांनी नेहमीच लोकसाहित्याचा हात धरलेला आहे. त्यामुळे संत परंपरेतल्या स्त्रियांनी सुद्धा स्वतः जे उद्गार काढलेले आहेत तेही याच प्रकारे श्राव्य साहित्याचाच भाग असलेले उद्गार आहेत. आणि तुमच्या लक्षात येईल की संतांनी ज्या प्रकारचे पारमार्थिक अभंग लिहिले आणि पारमार्थिक आशय व्यक्त केला त्या अभंगांच्या मधून, त्यापेक्षा या स्त्रियांच्या साहित्यामधून तुम्हाला वेगळी अभिव्यक्ती दिसते. एखादी बहिणाबाई ज्या वेळेला म्हणते की स्त्रियेचे शरीर पराधीन देह, न चाले उपाव विरक्तीचा. माझा भ्रतार मला एकांती ओढतो आणि मला नाही विरक्तीचं आयुष्य जगू देत. त्यावेळेला हे अतिशय धीटपणाने म्हणण्याची ताकद या लोकपरंपरेने त्यांना दिलेली आहे, संत स्त्रियांना, असं लक्षात येतं. एखादी काश्मीरमधली लल्लेश्वरी ही 14व्या शतकामध्ये असं म्हणते की हिंदू आणि मुसलमान हे वेगळे नाही आहेत हे प्रथम लक्षात घ्या, आणि तुमची पूजा आणि अर्चा, पंडित आणि शास्त्रज्ञान हे सगळं व्यर्थ आहे ज्यावेळेला तुम्ही स्वतःमध्ये उतरता आणि तो जो कोणी एक आहे, म्हणजे ती जी ईश्वरी शक्ती आहे ती स्वतःच्यामध्ये शोधता. तुमची आत्मखूण तीच आहे हे तुमच्या लक्षात येतं. तेव्हा या बाहेरच्या भौतिक जगातले भेद आहेत हे गौण ठरतात. असं एखादी लल्लेश्वरी तुम्हाला सांगते. एखादी अक्क महादेवी असते, ती सर्व वस्त्र उतरवते आणि आपल्याला ओढून नेणाऱ्या सौंदर्यासाठी आपल्या अशा राजापुढे उभी राहते. त्या सत्तेपुढे निर्वस्त्र होते आणि म्हणते की ही देहाची पिशवी तुला हवी आहे का? ठीक आहे, पण माझं मन नाही तुला मिळणार, माझा आत्मा नाही तू विकत घेऊ शकत, ओढून घेऊ शकत. आणि तो राजा घाबरतो आणि तिला जाऊ देतो. ही ताकद जी आहे ना या स्त्रियांची, ही सुद्धा त्यांच्या वचनांमधून व्यक्त झालेली आहे. इतक्या स्पष्टपणाने या स्त्रिया निरनिराळ्या प्रकारची अभिव्यक्ती करत गेल्या आहेत की आश्चर्य वाटतं की ही बंडखोरी जी त्यांच्या काळामध्ये चमत्कार वाटणारी होती, संतांच्या चरित्रामध्ये खूप चमत्कार आहेत. या संत स्त्रियांच्या बाबतीतही चमत्कार म्हणून पुष्कळ गोष्टी सांगितल्या जातात. पण खरे चमत्कार हे आहेत की ज्या काळामध्ये प्रचंड मोठी दडपणं आणि सामाजिक निर्बंध असताना ज्या वेळेला एखादा माणूस, एखादी स्त्री त्या निर्बंधांच्या पलीकडे जाऊन बोलायला लागते आणि त्यावेळेला एखादी निर्णायक कृती अशी करते की जी काळाच्या कित्येक शतकं पुढे जाणारी असते, त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की हे जे विद्रोहाचं पाणी आहे हे वेगळं आहे. अशी अंतर्दृष्टी असणाऱ्या विद्रोहाची परंपरा ही या स्त्रियांच्या साहित्यातून आपल्याला सातत्याने दिसून येते. ती अगदी 19व्या शतकातल्या स्त्रियांच्यापर्यंत. 19व्या शतकामध्ये ज्या वेळेला आपल्याकडे नव्याने स्त्रिया लिहायला लागल्या, त्यावेळेला खरं सांगायचं तर 2 स्त्रियांचे खास असे साहित्य प्रकार हे मानदंड म्हणून आज आपण मानतो असे निर्माण झाले. एक म्हणजे स्त्रियांनी लिहिलेली आत्मचरित्र आणि दुसरी म्हणजे स्त्रियांनी लिहिलेली कविता. हे 2 साहित्य प्रकार हे खास स्त्रियांचे साहित्य प्रकार असे आपण मानलेले आहेत. स्मृतिचित्र लक्ष्मीबाई टिळकांची, त्याच्याही आधी रमाबाई रानड्यांनी त्यांची आत्मकथा लिहिली, पण ती स्वतःची नव्हती, ती रानड्यांची अधिक होती. तरीही तिथपासून आपण जर धरलं तर स्त्रियांनी लिहिलेल्या आत्मचरित्रांच्या अगदी सुनीताबाई देशपांड्यांच्या आत्मचरित्रापर्यंत आणि त्याही पुढे अगदी आजही स्त्रिया ज्या धिटाईनी स्वतःला उलगडून समोर ठेवत आहेत तिथपर्यंतचा आपण विचार केला तर म्हणजे कमलताई पाध्ये काय, यशोदाबाई पाडगावकर काय, इथपर्यंतची अलीकडच्या काळातली आत्मचरित्र आपण समोर ठेवली तर हा संबंध आत्मचरित्राचा एक मोठा पैस स्त्रियांचा पाहिला तर लक्षात येईल की या स्त्रियांनी आत्मचरित्राचं दालन हे अतिशय समृद्ध केलेलं दालन आहे. कितीतरी पुरुषांची आत्मचरित्र आपल्याला आपण वाचतो आणि त्यामध्ये त्यांच्या काळाचं आणि सामाजिक परिस्थितीचं प्रतिबिंब आपल्याला पुष्कळ दिसतं. पण या बायकांनी ज्या धिटाईने स्वतःच्या आयुष्याकडे पाहिलेलं आहे आणि त्याचं आकलन मांडलेलं आहे ते लक्ष्मीबाईंचं स्मृतिचित्र हा तर अगदी सर्वोच्च मानदंड असा त्याबाबत मानला जातो. कविता स्त्रियांची, बहिणाबाई हा अलीकडच्या काळात आधुनिक मराठी कवितेमध्ये एखाद्या बेटासारखा राहिलेलं हे नाव आहे, हे खरं आहे,
पण तरीसुद्धा बहिणाबाईंच्या कवितेची सर पुढे कित्येक काळ कोणाला आलेली नाही, अजूनही ती कधी येईल असं वाटत नाही. इतकी उत्तम कविता बहिणाबाईंनी दिली आहे आणि रूढार्थाने अशिक्षित असलेली. पण खरं म्हणजे अशिक्षित असं आपण म्हटलं हे चुकीचं आहे. अनक्षर म्हणूया आपण, फार तर निरक्षर म्हणूया, अक्षर ओळख नसलेली. पण शिक्षण त्यांना वेगळ्या प्रकारचं जीवन शिक्षण होतंच ना. इतक्या प्रकारे अनुभवाच्या अंगाने या बहिणाबाईंनी तुम्हाला तुमच्यासमोर गोष्टी मांडलेल्या आहेत की तुम्हाला असं लक्षात येईल की त्यांच्या प्रत्येक कवितेमध्ये ज्या प्रकारचं अनुभवाचं सार येतं ना ते विलक्षण आहे. तिथपासून आपल्याला इंदिराबाईंची कविता, मग मागे वळून तुम्हाला असं लक्षात येतं की ज्या प्रकारे बाईंनी आपल्या आईचा धागा हा कायम चालू ठेवलेला आहे आणि आई आणि मुलगी ह्यांचं नातं जसं ओढत आणलेलं आहे, आपल्या संबंध आयुष्यामधून विणत आणलेलं आहे, तसंच तुम्हाला कवितेमधूनही दिसतं की स्त्रियांच्या कवितेचा प्रारंभबिंदू आधुनिक मराठी कवितेतला असं म्हणताना ज्या इंदिरा संतांचं नाव आपण घेतो त्यांनी लिहिली आधुनिक भावकविता. पण तरीसुद्धा मालनगाथेसारखं एखादं संपादन यासाठी केलं की या सगळ्या बायका आत्तापर्यंतच्या मध्ययुगातल्या जे गात होत्या शतकानुशतकं त्यांची व्यवस्था लावणं, त्यांचं एकत्रीकरण करणं, त्यांचं वाङ्मयीन सौंदर्य समोर आणणं हे काम इंदिराबाईंनी आवर्जून केलेलं काम आहे. तिथपासून आज अगदी अलीकडच्या काळातल्या मल्लिका अमरशेख असेल, नीरजा असेल, कविता महाजन असेल, यासारख्या मुली ज्या प्रकारची कविता लिहित आहेत ती कविता अगदी अलीकडच्या काळातल्या ताज्या एखाद्या अत्यंत बंडखोर अशा स्वतःच्या आयुष्याविषयी लिहिणाऱ्या आणि अतिशय वेगळ्या अशा ज्याला रूढार्थाने सामाजिक प्रतिष्ठा नसलेला व्यवसाय असं म्हणता येईल अशा देहविक्रीच्या व्यवसायातून आलेल्यासुद्धा मुली ज्या धिटाईने आज समोर येत आहेत आणि आपल्या भावना, आपल्या कविता मांडता आहेत, आपली अभिव्यक्ती मांडत आहेत, ते पाहिलं की आपल्याला असं वाटतं की एका बाजूला ह्यांचं सगळ्यांचं नातं त्या जुन्या कवितेशी रूढार्थाने अभिव्यक्तीच्या पातळीवर नसेल पण आशयाच्या पातळीवर नक्की आहे, अनुभवांच्या पातळीवर नक्की आहे. शेवटी तो एक बाईपणाचा धागा पण आहे की जो यांच्यामध्ये ओवत आलेले आहेत या बायका. आणि त्यामुळे एका बाजूला बाईंनी असं बोलणं ही मीराबाईच्या काय काळात, मुक्ताबाईंच्या काळात काय, जनाबाईच्या काळात काय, ही एका बाजूला धाडसाचीच गोष्ट होती की हे उच्चार बाईंनी नाही करायचे. ज्या वेळेला जनाबाई म्हणते की डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, आणि जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, रिघाले केशवा घर तुझे, असं म्हणणारी जनाबाई ही त्या काळामध्ये तेवढीच बंडखोर होती जेवढी आजच्या काळामध्ये एखादी मल्लिका अमरशेख असते किंवा एखादी कविता महाजन असते किंवा एखादी आणखी नवीन लिहिणारी कोणी मुलगी असते. किंवा हा विद्रोहाचा धागा जो आहे ना तो जगण्यातून आलेला धागा आहे आणि आशयाच्या अंगाने या एकमेकींची नातं सांगतच पुढे आलेल्या बायका आहेत असं आपल्याला दिसतं. आजच्या आधुनिक साहित्याकडे पाहताना आपल्याला असं वाटतं की या सगळ्या लिहिणाऱ्या बायकांचे अनुभवाचे परीख छोटे आहेत. यांनी नौदलातल्या आयुष्यावर लिहिलेलं नाही, यांनी आणखीन नव्या जगातल्या निरनिराळ्या सगळ्या तांत्रिक प्रगतीच्या जगामध्ये किंवा विज्ञानाच्या जगामध्ये, यंत्रयुगामध्ये ज्या प्रकारची नवी आव्हानं, नवे प्रश्न, नवं जगणं माणसाच्या समोर आलं आहे त्यावर लिहिलेलं नाही. आणि भराभर निरनिराळ्या प्रकारचे अनुभव घेऊन जे मोठं लिखाण आपल्यासमोर येतं आहे, विस्तृत पैस आहे जगण्याचा, त्यात या स्त्रियांचा लेखनाचा वाटा किती असा विचार केला तर कदाचित तो तुम्हाला लहान दिसेल. पण मला असं वाटतं की यांचं सगळ्यांचं एक नवं जग हे निर्माण होत असताना स्वतःच्याकडे, स्वतःच्या परिवाराकडे आणि एकूणच जगातल्या नव्या नातेसंबंधांकडे या नव्या दृष्टीने जरूर पाहत आहेत. आणि नवीन दृष्टिकोनाची घडण यांनी स्वतःच्या बाबतीत केलेली आहे. म्हणजे पूर्वीची स्त्री प्रतिमा ही या बायकांनी इतक्या कठोरपणाने, इतक्या धाडसाने, म्हणजे इतक्या निर्भयपणाने ज्याला म्हणू तसे, आणि इतक्या सखोलपणाने छोट्या छोट्या बारकाव्यांसकट बाजूला सारलेली आहे.
नष्ट केलेली आहे आणि त्या जागी एक नवी आत्मनिर्भर स्त्री कशी उभी राहते हे त्यांनी दाखवलं आहे. त्यामुळे आत्ताचं सगळं साहित्य तुम्ही पाहिलं म्हणजे कमल देसाईंच्यापासून ते नीरजा असेल, मोनिका असेल, प्रज्ञा दया पवार असेल, या सगळ्या जणी जे लिहित आहेत, मेघना पेठे असेल, या सगळ्या जणी जे लिहित आहेत त्यांच्यामधून तुम्हाला ही नवी स्त्री समोर आलेली दिसते. एखादी गौरी देशपांडे तुम्हाला अशी दिसेल की जिला तुम्हाला रूढार्थाने या साठीच्या ज्या मापाच्या पट्ट्या आहेत त्यांनी मोजता येत नाही. आत्तापर्यंत स्त्रियांच्या अनुभवाचे परीघ हे त्यांचं कुटुंब आणि स्त्री पुरुष संबंध एवढ्यापुरतेच राहिलेले आहेत. हे जरी खरं असलं तरीसुद्धा त्यात त्या किती खोल उतरलेल्या आहेत हा वेगळा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर मी आत्ता म्हटलं तसं एखादी गौरी देशपांडे तिच्यासाठी वेगळ्याच फुटपट्ट्या तुम्हाला निर्माण कराव्या लागतील. तशा करण्याचा आग्रह त्यांच्या साहित्यांनी निर्माण केला आहे असं आपल्याला दिसेल. या लिखित परंपरेमधल्या स्त्रिया आहेत, अभिजात परंपरेमधल्या स्त्रिया आहेत, श्राव्य परंपरेचा हात सोडल्यानंतर आता जे सगळं नव्या जगातलं साहित्य आपल्यासमोर येतं आहे त्याच्यामधल्या स्त्रिया आहेत. पण त्यांचा आवाज त्यातून उमटतो आहे ही गोष्ट खूप महत्त्वाची. बोलता येणं म्हणजे तू बोलेगी मुँह खोलेगी तब भी तो जमाना बदलेगा असं आवाहन एकमेकींना करत या बायका पुढे आलेल्या आहेत. त्यामुळे जगभरातल्या बायका ज्या वेळेला गेल्या 50-60 वर्षांमध्ये एकमेकींना साहित्यातून हाका देत उभ्या राहिल्या त्यावेळेला नवं स्त्रीवादी साहित्य हे निर्माण झालं. त्या स्त्रीवादामधले काही आवाज हे इतक्या टोकाला भिडले की त्यांना आक्रोश, आक्रस्ताळ्या, अतिरेकी अशाही प्रकारच्या साहित्याची लेबलं लावली गेली. ते स्वाभाविक होतं, पण आपल्याला हेही कळतं की किंकाळी ही काही रेखवून म्हणता येत नाही. ज्यावेळेला एखादा दुःखाचा आक्रोश असतो तो काही कोणी तोलून मापून करत नाही. ते अत्यंत स्वाभाविक, रक्ताची एखादी चिळकांडी उडते, ती किती उंच उडावी ह्याचा मापदंड तुम्ही कुठून लावणार आहात. तेव्हा सुरुवातीला दलित साहित्य आणि स्त्रीवादी साहित्य या दोन्हीमधून जे आक्रोश उमटले, दोन्हीमधून जे आवाज उमटले ते कमालीचे प्रखर आणि तीव्र होते. खरं असलं तरीसुद्धा आत्ताच्या गेल्या 20-25 वर्षामध्ये या सगळ्याकडे पाहण्याचा एक अतिशय जाणता दृष्टिकोन आपल्याला साहित्यातूनच पुन्हा व्यक्त झालेला दिसतो, या स्त्रियांच्या साहित्यातून व्यक्त झालेला दिसतो. म्हणून आज फक्त मराठीतलंच काय तर सगळ्या देशामधलं साहित्य, स्त्रियांचं साहित्य आपण ज्या वेळेला बघतो, मग अगदी इंदिरा गोस्वामीपासून व्होल्गापर्यंतच्या स्त्रिया माझ्या डोळ्यासमोर आहेत, तर आपल्याला ह्या सगळ्यांचं साहित्य बघताना आणि जगभरातल्या साहित्याविषयीचे परिचय किंवा अनुवादातून ते तुमच्या हातात येत असताना असं दिसतं की या नव्या जगाचं आकलन अतिशय समर्थपणाने करणाऱ्या स्त्रिया आहेत. आणि म्हणून हा सगळा साहित्याचा जो एक परिसर आहे स्त्रियांच्या साहित्याचा, तो आता त्यांच्या जाणतेपणाचा परिसर आहे, त्यांच्या समंजसपणाचा परिसर आहे, नव्या जगाच्या आकलनाचा अतिशय प्रभावी असा उच्चार करणारा परिसर आहे असं तुम्हाला दिसेल. आणि तरीसुद्धा पुरुषांच्या बरोबरी करण्याच्या आग्रहाला या स्त्रिया बळी पडत नाही आहेत. आता या असं म्हणतात की मी जी आहे ती मी एक माणूस आहे, नुसतं बाईपणही नाही, आता माणूसपणाची मागणी आहे. ती मागणी बाहेरच्या जगाकडे करताना स्वतः आधी माणूस म्हणून जगणं हे यांना जमलेलं आहे. आणि ते माणूस म्हणून त्यांनी स्वतःसाठी स्वतःचा अवकाश मागितलेला आहे. फार छान आधीचे त्यांचे उद्गार होते की आमच्यासाठी काही एक भाग हा नो मॅन्स लँड म्हणून आहे, तिथे आम्ही दोन अनुभवांच्या जगांमधलं जे अंतर आहे ना त्याच्यामध्ये त्यांनी नो मॅन्स लँड असं म्हटलं आहे. तर तिथे आम्हाला उभं राहिल्यानंतर आमचं जे आभाळ दिसतं आणि त्या आभाळातली जी चंद्रकोर दिसते ती शांती, ते सौंदर्य, ती चंद्रकोर आम्हाला जे बळ देते ते घेऊन आम्ही आमच्या जगात परततो आहोत. आता मला असं वाटतं की या दोन जगांमधलं अंतर हे मिटत चाललेलं असताना आणि देवघेवीच्या शक्यता दोन्हीकडेही निर्माण होत असताना हे जे आता नवं साहित्य समोर येत आहे त्याच्यामधला विद्रोह आणि त्याच्यामधली बंडखोरी
ही नुसती बंडखोरीसाठी बंडखोरी राहिलेली नाही, त्याच्यामागे आयुष्याचं एक समंजस आकलन असं उभं आहे. आज तुम्ही जे ब्लॉगमध्ये आणि इंस्टाग्रामवर निरनिराळ्या मुली स्त्रिया लिहिताना दिसतात तुम्हाला, त्याच्यामध्ये त्यांच्या प्रतिभेचे चमकारे जरूर दिसतात, पण ते प्रतिक्रियात्मक आहे. असं वाटतं की हे समग्र आकलन घेऊन एक उंच झेप घेणारं आणि एक मोठ्या अवकाशाला कवेत घेऊन जीवनविषयक एक सामग्री आणि तत्त्वज्ञान आणि दृष्टिकोन मांडणारं असं साहित्य निर्माण व्हायला हवं आहे. त्यासाठी आपण सगळेजण वाट पाहतो आहोत असंही मला म्हणावंसं वाटतं.